मुंबई नाशिक महामार्गावरील खारेगाव पुलाचे आज उद्घाटन होणार आहे। ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडणार आहे। पाहायला गेलं तर 900 मीटर लेनचा हा नवीन बांधण्यात आलेल्या पुलाचं आज जड आणि अवजड वाहनांसाठी खुला केला जाणार आहे। पाहायला गेलं तर मुंबई नाशिक असेल या नाशिक मुंबईवर जाणाऱ्या महामार्गावरती वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता। त्यामुळे पावसाळ्याआधीच साकेत पुलाचं देखील उद्घाटन जे ते काही महिन्यापूर्वी झालं। त्यानंतर हा जो खारेगावचा नवीन खाडी पूल आहे त्याचं देखील आता उद्घाटन आणि आज खुला करणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना जड अवजड वाहनधारकांना करावा लागत होता तो आता कुठेतरी दूर होणार आहे। पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने नाशिक आणि मुंबई नाशिककडे जाणाऱ्या महामार्गावरती गेल्या अनेक वर्षापासून आपण वाहतूक कोंडीचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळाला होता। मात्र आता या 900 मीटर पुलाचं काम जे ते MMRDA कडनं पूर्ण करण्यात आलेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पावसाळ्यापूर्वी जास्तीत जास्त लवकरात लवकर पूल खुला करण्याचे आदेश देखील देण्यात आले होते। त्यानुसार प्रशासनाने टाईमलाईनच्या अगोदरच लवकरात लवकर आता हा पूल खुला करणार आहे। त्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। हा 4 पदरी लेनचा पूल असणार आहे। त्यामुळे मुंबईपासून ते नाशिककडे जाणाऱ्या सर्वच वाहनांना या पुलावरनं जावं लागेल आणि बाजूचा जो पूल आहे तो जुना पूल आहे। त्यामुळे दोन्ही पुलाची मार्गिका जी आहे नाशिक ते मुंबईकडे जाणारे असणारे आणि ह्या नवीन पुलावरतून आता प्रत्येक वाहन जे ते नाशिकच्या दिशेने रवाना होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या पुलाच्या खुला केल्यानंतर मोठा दिलासा जे ते वाहनधारकांना आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामॅन अजयसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।